था मैदान पर, उतने ही दर्शक tenniscricket.in पर बेसब्री से इंतजार कर रहे राजू पहले बॉल का। नक्कीच या पहिल्या बॉलसाठी प्रेक्षक देखील तुफान गर्दी करून उपस्थित आहेत आणि tenniscricket.in च्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक आपल्या घर बसल्या ऑफिसमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते उपस्थित आहेत तिथून सामना पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। चला 3, 2, 1 रोल कॅमेरा ऍक्शन। पहिला बॉल खेळण्यासाठी विनायक भोईर आपण पाहतोय स्लीप मध्ये आहेत रियाज आणि फिरकीचा जादूगर ज्याच्या नावावर वेगवेगळे रेकॉर्ड्स आहेत। चारकोप मध्ये 1 एप्रिल 2023 ला एक वेगळा रेकॉर्ड ज्यांनी केला होता, 10 सलग बॉल डॉट आणि त्यामध्ये हॅट्रिक घेतलेली तोच गोलंदाज अनिकेत सानप याला आपण पाहतोय। स्ट्राईकला विनायक भोईर तितकाच चांगला लेदर क्रिकेटर आणि या मैदानावर ताई पॅकर्स गेल्या वर्षी सेमीफायनल खेळले होते। पहिलाच बॉल या ठिकाणी खेळून काढलेला आहे डीप मिड विकेटला। एक धाव स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय एका धावेने विनायक भोईरने। स्ट्राईकला आता येतोय प्रशांत घरत ज्याचा उल्लेख आताच प्रशांत सरांनी केला। अन्नाळा इथून हे दोन्ही खेळाडू बिलॉंग करतात, तिथून सुरुवात आणि दोन्ही तुल्यबळ संघ आहेत। दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय स्टारकास्ट महेश नानगुडे एका बाजूला, प्रशांत घरत, करण मोरे, विनायक भोईर, फरदीन काझी, अनिकेत सानप। पुढचा बॉल जलद गतीने फिरवायचा तो बॉल, पंचांचा इशारा येतोय, नोला प्लस येतोय, 2 धावा येतील, 1 बॉल, धाव संख्या 3। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला अनिकेत सानप के लिए, ये मैजिशियन के तौर पर जाने जाते हैं। अनिकेत सानप इस बार फ्राइड जरूर दी गई थी लेकिन कंट्रोल नहीं था। विनायक भोईर इस वक्त स्ट्राइकर इन पर जिनका रोल बहुत महत्वपूर्ण है। ऑनसर पर खेलना चाह रहे थे, टपकाती गेंद नीचे रही है, घुमाव मिल रहा है। बहुत अच्छी गेंदबाजी अनिकेत सानप द्वारा। विनायक भोईर को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, ज्यादा आजादी नहीं दे रहे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अच्छी कॉन्टेस्ट राजू देखने का मौका दर्शकों को मिल रहा है। खूप चांगली शैली पाहायला मिळते, ज्या प्रकारे बॉलला टॉस करतोय आणि फिरवतोय आणि याला म्हणतात की खऱ्या अर्थाने जिगरी गोलंदाज। समोर डावखुरा फलंदाज तितकाच घातक आहे, मात्र आपल्या स्ट्रेंथवर गोलंदाजी अनिकेत सानप। स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण, कंट्रोल आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू डॉट। राजू अगर आप नेचुरली लेग ब्रेकर गेंदबाज हो और आपके सामने लेफ्ट हैंडर हो तो थोड़ी दिक्कत होती है गेंदबाजों के लिए, लेकिन अनिकेत के लिए कोई दिक्कत नहीं है। गेंद को वो बाहर की तरफ लेकर जा रहे हैं लेफ्ट हैंडर के लिए, तो इनके पास वो दोनों टर्न है, वो परेशान कर रहे हैं बल्लेबाज को। नक्कीच ऑर्थोडॉक्स स्पिन गोलंदाजी आपण पाहत आहोत। काल देखील आपण पाहिलं नाईट टुर्नामेंट मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी या खेळाडूने केलेली आहे। भल्या फलंदाजांना फास्टर वन, मात्र थोडासा स्वैर मारा डाव्या यष्टी बाहेर, पंच भावेश नायर, वाईड अवंतर धाव, धाव संख्या पुढे सरकते, एकूण धाव संख्या 4। आम बॉल डालना चाह रहे थे, बिल्कुल इस वक्त आप देख रहे तेज करने की कोशिश, इस बार कंट्रोल नहीं है गेंदबाज का, तो वाइट बॉल का शरा स्कोर 4 रन। विनायक भोईर इस वक्त स्ट्राइकर इन पर, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, इस स्ट्राइक कवर में डाप, ये 4 खिलाड़ी दायरे के अंदर विनायक भोईर के लिए। इस बार अब गेंद स्ट्राइक कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे आने की कोशिश, उनके सर के ऊपर से ओवर द टॉप गेंद को खेला गया। सुरेश कदम जिनके ऊपर आज निगाह रहेगी, गेंद को फीड जरूर किया गया, थ्रो अच्छा नहीं है, लेकिन इस मुकाबले में विनायक भोईर साहब आपको केवल 2 ही रन मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है, 6 रन बगैर किसी नुकसान के। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, यष्टिरक्षक देखील यष्ट्याना चिकटून उभा आहे। फरदीन काझी याला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय आणि मिडऑफच्या वरून ऑन दी अप खेळायला गेले, मात्र मिस टाइम झालेला फटका, 2 धावा, धाव संख्या 6। षटकातील पुढचा बॉल फ्लाइट हेड, खूप चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू आपण पाहतोय आणि ही ओळख आहे अनिकेत सानप। बैकअप दैंड, बहुत अच्छी गेंदबाजी, जबरदस्त खेल मैदान के अंदर। अकेला टर्न खेलना इतना आसान नहीं है, जिस तरह से पकाने के बाद बाहर की तरफ गेंद जा रही है और ऑफसाइड पर आपके लिए 4 खिलाड़ी दायरे के अंदर हैं, तो सही सोच के साथ गेंदबाजी अनिकेत सानप द्वारा विनायक भोईर के लिए। बैकवर्ड चले गया, ऑनसाइड पर खेल दिया, इस बार हवा में गेंद और गेंद को रोकने की कोशिश कामयाबी नहीं मिली है, मिड विकेट के खिलाड़ी को जाना पड़ा। बिल्कुल तरफ चले गए थे आकाश चिंदारिया। आणि आपण पाहत आहोत ज्या प्रकारे जो आपण रॉंग वन टाकला होता, कारण दोन्ही सध्या एक नवीन
चेंडू या गोलंदाजाने तयार केलेला आहे. ज्या प्रकारे टप्प्यावर टाकल्यानंतर बॅट्समनला वाटतं आतमध्ये येतोय आणि तोच बाहेर निघतो. स्लोअर वन, छान लूप दिला होता, फ्लाईट छान दिली आणि असं वाटलं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू जाऊन कव्हर करेल कॅच साठी, मात्र डीप मिड विकेट ज्या ठिकाणी आकाश चिंदारे देखील आपण पाहतोय. आणि धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. रिया स्पोर्ट्स तर समोर आहे ताई पॅकर. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये तितकीच एक चमक आहे, धमक आहे. एकमेकांना निश्चितच चित करण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी येणार आहे आशिष मेहरोल. टेनिस क्रिकेट बरोबरच रबर बॉल मध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण नेहमीच पाहतो असा हा आशिष मेहरोल. याच्याकडे देखील खूप अप्रतिम मिश्रणयुक्त गोलंदाजीची ओळख आहे. याची देखील स्ट्राइकला आहे प्रशांत. बहुत अच्छी गेंदबाजी. इंडिया कप मुझे याद है कोलकाता में गुलबर्ग ग्राउंड पर इन्होंने 4 लगातार विकेट लेते हैट्रिक पूरी की थी. उसके बाद में इंडिया कप में गुजरात में आए ना, तभी भी इन्होंने वो 4 विकेट लिए थे. शब्बीर अलवी चषक में भी इन्होंने जबरदस्त प्रदर्शन किया था. वो है खिलाड़ी मैदान के अंदर आशीष मेहरोल. इनके रोल का पता उनको है, क्या करना क्या नहीं करना है और कहां गेंदबाजी करनी है. हवा में गेंद पॉइंट पर खिलाड़ी है अनिकेत सानप. गेंद को फील्ड जरूर करेंगे लेकिन तब तक 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए पलट गया. विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा. रिएक्शन देखिए, दर्शकों की रिएक्शन देखिए, सबके हाथ ना सर पर चले गए हैं. यहां मौका था विनायक बोयर को आउट करने का, लेकिन परेशानी ये हुई आज आशीष मेहरोल ने गेंद को गैदर नहीं किया. अगर गैदर करते तो खतरे की घंटी बज रही थी आज विनायक बोयर के लिए. नक्कीच रनआउट होऊ शकले असते, कारण ज्या प्रकारचा बुलेट थ्रो होता थोडस कलेक्शन चुकी झाली आणि त्या दरम्यान या ठिकाणी धाव पूर्ण झाली दुसरी. आणि प्रेक्षक देखील अशाच प्रकारची जुगलबंदी पाहण्यासाठी उपस्थिती आपण पाहतोय. tenniscricket.in एक वेगळा आविष्कार आपण क्रिकेटमध्ये पाहिला आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडूला एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर मिळालं. याचं कारण जो आविष्कार घडला आणि त्यानंतर tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहत आहोत. निश्चितच कानमंत्र देण्यासाठी करण जी आलेले आहेत याच मैदानावर. गेल्या वर्षी करण यांची आणि रोहित नार्वेकर यांची एक चांगली इनिंग पाहिली होती आपण ताई पॅकरसाठी. आणि आता स्ट्राइकला प्रशांत. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा आशिष. डाऊन द विकेट. जलद गतीने बॅटने ज्या प्रकारे स्ट्रोक खेळलेत लॉंग ऑनला अमित पाटील त्या ठिकाणी आहेत. एक चांगला खेळाडू क्षेत्ररक्षक. एक धाव, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या कुल मिलाकर रन संख्या 11 रन. ओवर की बात करें तो ये बहुत महत्वपूर्ण दूसरा ओवर है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है. पहले ओवर में अनिकेत सानप 8 रन खर्च किए. इस ओवर में आशीष मेहरोल की अगर बात करें तो 3 रन खर्च किए हैं. जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी भी बहुत उम्दा करते हैं. शब्बीर अलवी चषक में इन्होंने जो बल्लेबाजी की थी वो भी कमाल की थी. टप ऑफ टप के बाहर पॉइंट का खिलाड़ी रिएक्ट होता हुआ गेंद के नीचे लपक लिया कैच. विनायक बैक टू द पेवेलियन. फिरोज ने जबरदस्त कैच टपका और आशीष को मिली यहां सफलता. विनायक को किया चलता. नक्कीच बॅकफुटला गेले होते. या अगोदर देखील मिड ऑफच्या वरून ते स्ट्रोक खेळायला गेले होते पहिल्या ओव्हर्समध्ये. त्यामुळे जे मेरिट ऑफ द बॉल खेळणं ही याची ओळख आहे. कुठेतरी मिस टाइम झाला आणि मिड ऑफला एक सोपा झेल कव्हर पॉइंटला होता. फिरोज तो कव्हर केला त्याने आणि सोपा झेल देऊन परतलेत. पहिला गडी बाद होतोय. आणि या मैदानावर ज्याने खऱ्या अर्थाने डे नाईट क्रिकेटची स्पर्धा दुसरं वर्ष गाजवलं, डोंबिवली शिवाजी शेलार स्पोर्ट्स क्लबसाठी तो खेळला आणि 1 बॉल 6 धावांची गरज असताना तुर्भेचा खेळाडू ज्याने एका चेंडूवर 6 धावा असताना षटकार मारला आणि संघाला जिंकून दिला होता तोच अमित नाईक. बघा कित्येक असे खेळाडू प्रशांत सर आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं. त्यापैकी हा खेळाडू आहे आणि निश्चित या देखील खेळाडूची चर्चा आपण पाहतोय. तोच अमित नाईक आता या ठिकाणी आलेला आहे. और नंबर 3 पर बल्लेबाजी करने का मौका इनको मिला है. स्कोर फिलहाल 11 रन. ओवर दूसरा प्रगति पर. चौथी गेंद पर सफलता मिली है. विनायक भोई से बहुत सारी उम्मीदें थी. जब ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदें थी ना तो आप हमेशा ऑनसर की तरफ खेल रहे थे. ऑफसर की तरफ खेलने की कोई कोशिश नहीं थी. स्क्वायर कट, कवर ड्राइव, उस तरह के स्ट्रोक आपने नहीं खेले आज. प्रशांत के ऊपर दारोमदार. अमित नाइक स्ट्राइकर इन पर है. दूसरा ओवर प्रगति पर. आशीष गेंदबाजी करने के लिए तैयार. क्या बात है, अमित नाइक कर रहे सर्जिकल स्ट्राइक. गेंद लॉन्ग ऑन बॉल होने के बाद 6 रन. नक्कीच अप्रतिम बॅटिंग. या बॅट्समनकडे हार्ड हिटिंग अशी क्वालिटी आज असा खेळाडू नाही आहे टेनिस क्रिकेट विश्वातील जो
लिलयासह षटकार मारायचा अमृत 11 साठी खेळणारा सतीश धुळे यांची आठवण करून देणारा हा षटकार. समोर जसा बॉल पडला, ज्या पद्धतीने टायमिंग केलं, पॉवर जनरेट केली आणि समोर एक उत्तुंग षटकार अक्षरशः क्रॉस करून ग्राउंडला आपण पाहिलं, मैदानाला क्रॉस करून ग्राउंडला क्रॉस करून समोरच्या बिल्डिंग वर आदळणारा उत्तुंग षटकार. राजू, इनका पिछला पैर अगर आप देखें ना तो वो स्टंप की तरफ चला गया था. क्या बात है, कड़क ये शॉट है सर्वोत्तम. गेन डाउन द ग्राउंड, इट्स अ मैक्सिमम. सर्जिकल स्ट्राइक करने वाले नाइक साहब आए हैं ना, तो इनको लाइक भी मिलेंगे. दो शानदार छक्के बल्लेबाज अमित नाईक द्वारा. नक्कीच नाद खुळा, अप्रतिम बॅटिंग नाईकची. कधी कधी काही मैदानं असतात ज्या मैदानावर गेल्यानंतर तो पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्याला पाहायला मिळतात, वाईब, आणि तेच या बाबतीत घडते. कारण अमित नाईक ज्या वेळेस या ठिकाणी आलेला आहे, रबर बॉल असेल, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा डे नाईट असेल, त्यावेळेस नेहमीच ज्या संघाचं तो प्रतिनिधित्व करत आहे त्या संघासाठी महत्वाची कामगिरी. बॅक टू बॅक सलग 2 षटकार आणि धावसंख्या आपण पाहतोय 22. या ठिकाणी आगमन झालेलं आहे पूनम राऊत यांचे पहिले कोच अनिल घाडी, क्रिकेट अकॅडमीचे स्वतः प्रशिक्षक, ज्यांचे चिरंजीव दिलीप वेंसरकर एल्फ अकॅडमीमध्ये देखील सिलेक्ट झाले. यावर्षी अंडर 16 साठी ते सिलेक्ट झाले. असे आर्यन अनिल घाडी हा देखील खेळाडू या ठिकाणी आलेला आहे, त्याचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. आशीष कनौजिया वो भी पहुंच चुके हैं. After completion of 2 1 now score 23-1. टाई पैकर्स प्रभा देवी पालघर. अनिकेत का ये दूसरा ओवर है. प्रशांत ग्रद स्ट्राइकर इन पर. बढ़िया गेंदबाजी, लेग ब्रेक. अब जब राइट हैंडर बल्लेबाज है ना तो अनिकेत सानप जो है ना और निखर कर आएंगे. लेग ब्रेक उनकी ताकत है. विनायक भोर के खिलाफ इन्होंने वो बैकअप हैंड गेंदबाजी भी की थी. बढ़िया गेंदबाजी कर, बहुत ही अच्छी गेंदबाजी इस मुकाबले में अनिकेत सानप द्वारा. प्रशांत स्ट्राइकर इन पर हैं. बहुत ऊपर गेंद चली गई. लेग स्टंप के बाहर चले गए थे, लेकिन गैप में गेंद है. कैच तो नहीं होगा. स्टक आउट कोई खिलाड़ी नहीं है, बहुत दूर. इस बार प्रशांत को फंसाया था अनिकेत सानप ने. जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. इनसाइड आउट खेलने का प्रयास, लेकिन अब गेंद के पीछ तक नहीं है, तो इसीलिए गेंद बहुत ऊपर चलेगी, लेकिन भाग्य का साथ मिला. सारे खिलाड़ी बाउंड्री पर. अनिकेत भागकर आए, रनिंग कैच लेना चाहते थे, लेकिन बात नहीं बनी है. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक नवीन स्वरूपामध्ये अनिकेत सानप आपल्याला पाहायला मिळते, ज्याची ओळखच फिरकीची जादू आहे. आज देखील या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांना विनंती राहील, 10 रुपयाचा वडापाव घ्या, लकी ड्रॉ कुपन घ्या आणि आकर्षक बक्षिसं जिंकून जाऊ शकता तुम्ही. राम सावंत या ठिकाणी तयार आहेत आणि एका हातात झेल घेतल्यानंतर रिया स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट आहे, त्याचा देखील आनंद घेऊ शकता तुम्ही. पुन्हा एकदा अनिकेत सानप सज्ज. स्ट्राईकला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो, जो निश्चित प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा. बॅकफुटला गेले प्रशांत. या ठिकाणी समोर खेळला फटका, मात्र बीट करतोय चेंडू. लॉंग ऑफला खेळाडू होता, मात्र लॉंग ऑन वरून अमित पाटील खूप ग्राउंड कव्हर केले, तोपर्यंत चेंडू सीमा पार. हा येतोय अजून एक चौकार. प्रशांत घरचा जर विचार केला तो संघर्षाचा चौकार आहे. मागच्या 5 चेंडूमध्ये आपण बघितलं तर त्याच्या बॅटमध्ये धावा येत नाहीत, फार मोठे फटके आले नाहीयेत, आणि अशा वेळेला संघर्ष केल्यानंतर थोडासा प्रेशर निर्मित करणारा हा चौकार त्याच्या बॅटमध्ये आलाय. स्कोर नाउ 29. प्रशांत घरत बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अनिकेत सानप, जिनके ऊपर निगाह रहेगी. अमित नाश्ता इन पर है. डीप इन द क्रीज जाके गेंद को साइड पर खेल दिया. हम केवल घुसकर मारने की बातें नहीं करते, करके दिखाते. प्रशांत घरत ने बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला. डीप इन द क्रीज जाके लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ ये शॉट प्रशांत घरत का. इनकी गाड़ी पटरी पर आ गई. नक्कीच तुम्ही आता म्हटलं की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजमार्ग मिळत नाही, आणि तो या ठिकाणी संघर्ष स्ट्रगल करत होता. मात्र आता मेरिट ऑफ द बॉल खेळले. बॅकफुटला गेले, बॉल टर्न होईपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर वेट अँड वॉच, आणि त्यानंतर समोर मारलेला एक नेत्रदीपक अजून एक षटकार. कमबॅक करतोय बॅट्समन देखील, आणि ज्यावेळी अशा प्रकारचे फटके लागतात त्यावेळी निश्चितच आत्मविश्वास फलंदाजाचा देखील वाढतोय. बघूया कशा प्रकारे इनिंग पेस करणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. गोलंदाज अनिकेत सज्ज आपल्या सेकंड स्पेलमध्ये. समोर प्रशांत. जलद गतीने टाकलेला चेंडू जातोय काऊ कॉर्नरला, ज्या ठिकाणी आहेत स्वतः श्रेयस कदम. एक चांगला थ्रो. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या
36 ऑन द बोर्ड और तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। अनिकेत का यह दूसरा ओवर। प्रशांत ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की है। शुरुआत बहुत अच्छी नहीं थी, लेकिन जिस तरह से इन्होंने पिछले 2-3 गेंदों में शॉट के लिए वो बिल्कुल बल्ले के बीचों बीच बेहतरीन टाइमिंग के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। ओ पीछे विकेट कीपर कोशिश कर रहे थे फुटबॉल खेलने की, वो गोलकीपर बन गए, लेकिन फरदीन काजी है बाद में बने काफी लक्षण के बाहर गेंद। नक्कीच अर्दीन फरदीन वाईटचा इशारा आणि एक धाव मिळते आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या एका ओव्हरची प्रशांत सर गरज होती ती ओव्हर आता या ठिकाणी येते कमबॅक करण्यासाठी. मोमेंटम थोडं हळूहळू शिफ्ट होते कारण बॅक टू बॅक 2 षटकार अमित नाईकने, त्यानंतर आता एक षटकार पाहायला मिळाला, वाईड आला, वाईडला प्लस, त्यामुळे धावगती निश्चितपणे पुढे सरकते. पुढचा बॉल अनिकेत, स्ट्राईकला प्रशांत. ओरपी चेंडू होता ऑन साईडला खेळलेला आहेत, मात्र डीपला खेळाडू आहेत. श्रेयस एक धाव, एका धावेने धावसंख्या आता मात्र निश्चितच पुढे सरकते. 39 आशिष उपाध्याय आमच्याबरोबर गुणलेखकाची भूमिका पार पाडत आहेत. 39 39 रन 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 13 का औसत है। और आखिरी गेंद की अगर बात करें तो जब वो डिलीवर कर रहे थे ना, तो प्रशांत घरत का पिछला पैर जो है ना वो स्टंप की तरफ जा रहा था, तो फॉलो बहुत अच्छा किया, फॉलो अच्छा किया और इसका फायदा मिला है। 3 ओवर की बस समाप्ति में 2 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। तो बोनकोड़े टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, वायु 11 बोनकोड़े, रॉयल स्टेलर बिकोलोरेज, आपको टॉस के लिए तैयार रहना है। बहुत ही क्रुशियल मैच है आने वाला मैच। और दोस्तों मैं आपको बताना चाहूंगा इस प्रतियोगिता में कुनकाई शितलाई भांडुप स्ट्राइकर टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया इनटू द सेमीफाइनल में पहुंचने वाली पहली टीम है। अब फिलहाल 3 ओवर का खेल समाप्त, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। राजू, इस टूर्नामेंट के लिए वडापावची चर्चा होते। मुंबईचा वडापाव, मुंबईची लोकल ही मुंबईकरांसाठी महत्वाची आहे। एकदा चुकली तर प्रॉब्लेम होऊ शकतात हे माहिती आहे, आणि मुंबईमध्ये वडापाव खाल्ला नाही ना तर तुमचा दिवस पण जाणार नाही, आणि एकदा वडापाव खाल्ला 10 रुपयाचा तर तो वाया पण जाणार नाहीये। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक और बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक 2 रन मुकम्मल किए। ओवर थ्रो हुआ, क्या तीसरा भी रन मिलेगा? ओवर थ्रो का फायदा बल्लेबाजों को। पिछले ओवर में जो मोमेंटम नहीं था टाई पैकर के पास वो बिल्कुल आ गया। अब तालियां बज रही इनके लिए। शानदार प्रदर्शन दोनों बल्लेबाजों का, लाजवाब प्रदर्शन कर रहे हैं। इस वक्त दबाव अब गेंदबाज के ऊपर। फिरोज आए हैं एक ऐसे खिलाड़ी जिनके पास अच्छा यॉर्कर है, वो लेग कटर गेंदबाजी कर सकते हैं। 4 मीटर 6 मीटर 2 मीटर का सही इस्तेमाल करने वाले गेंदबाज। कद छोटा है, चमिंडा बास को आप देखिए, उनका कद छोटा था लेकिन कहानी बहुत बड़ी थी। नक्कीच आपण पाहत आहोत फिरोज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि आता प्रशांत धावून 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मगाशी आपण पाहिलं स्ट्रगल करत होते, त्यानंतर जो कमबॅक केलेला आहे तो अप्रतिम आहे. आणि अमित नाईक आणि प्रशांत घरत या दोघांची जोडी, एक पार्टनरशिप, जी भागीदारी आवश्यक होती ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघाला कितपर्यंत घेऊन जाणार आणि कोणत्या निश्चित धावसंख्येपर्यंत पोहोचणे मात्र पाहणं गरजेचं राहील. पुढचा बॉल आता मात्र या देखील चेंडूला खेळलेला डीप मिड विकेटला, आणि डीप मिड विकेटला या ठिकाणी निश्चितपणे षटकारासाठी प्रयत्न होता, एखादा झेल घेण्यासाठी. रिया स्पोर्टकडून बॅट मिळेल, मात्र हा येतोय षटकार. प्रशांत घरत वेट अँड वॉच केल्यानंतर ज्या प्रकारची घणाघाती हल्ला चढवतोय, नक्कीच सामन्याचं गणित बदलतंय. इस वक्त अगर देखें तो इन्होंने थोड़ा सा इंतजार किया था, उसके बाद में यह शॉट खेला गया था। फिरोज संघर्ष कर रहे। ऑन साइड पर बेहतरीन स्ट्रोक प्रशांत घरत का। ये अच्छी गेंद, टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था। ऑन साइड पर खेलना चाहते, इस बार गेंद को आप रीड नहीं कर पाए। अपना स्ट्रोक, मनपसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश, ये बहुत अच्छी गेंद थी फिरोज द्वारा। नक्कीच मंटी सर म्हणतात की प्रशांत घरत आणि त्याचे फटके लागतायत बाउंड्री लाईनच्या
बाहेर जे फिरत फिरत चौकार पाहायला मिळतात. षटकार पुढचा बॉल. आता मात्र लॉंग ऑफच्या वरून रस्त्यावर दक्ष फेकून टाकलेला आहे. आक्रमकता पाहायला मिळते. बॉटम एंडचा जितका चांगला वापर तितकीच पॉवर आणि चेंडू सीमा पार. अजून एक नेत्रदीपक षटकार. प्रशांत घरत तो रंगात आलाय परत आणि आता तो चेंडू फिरत 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 लॉंग ऑफला जातोय. पहिल्यांदा मिड विकेटला गेला होता, आता त्याने ढगात पाठवला. काय चेंडू बघ खेळलाय, अप्रतिम टायमिंग, दर्जेदार बॅटिंग, तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना प्रशांत घरत त्याचा इंजिन गरम झाले. धावसंख्या धावफलकावरती 55, 55 नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आमच्याबरोबर आहेत प्रशांत. ज्यांना शांत ठेवणं फार आपल्याला कमी जमतं, मात्र त्या ठिकाणी मैदानात शांत करावं लागेल प्रशांतला, ते म्हणजे गोलंदाज फिरोजला. आणि आपण नेहमीच प्रशांत सर पाहिलेलं आहे की जेव्हा ड्राय खेळपट्टी असते, पाणी नसतं रबर बॉलला, त्यावेळेस बॉल बाउन्स असतो जास्त रबर बॉलचा, त्यामुळे टाइम झाला तर बॉल जास्त ट्रॅव्हल होतो चांगला. आता देखील बघा आडव्या बॅटने खेळायला गेले. फिरोजला निश्चितपणे शांत करण्यासाठी प्रशांतला प्रयत्न करतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल यष्टीरक्षक फरदीन काझीच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू. चौथा ओवर आखिरी गेंद शेष है और आशीष मेरुल बिल्कुल वही इशारा करते हुए अनिकेत की तरफ. क्या बात है, व्हाट शॉट, तीर से समान छू लिया आसमान. प्रशांत घरत खड़े सीना तान, गेंद बॉल लाइन के बाहर. प्रशांत घरत जो एक बार फिर इस मुकाबले में, इस घमासान में कमाल का स्ट्रोक, छक्का जड़ दिया, छक्का जड़ दिया, लाजवाब बल्लेबाजी की है. स्कोरिंग 7 पर पहुंच चुका है. शुरुआत देखिए 8 से हुई थी, उसके बाद में 15, एक बार फिर आंकड़े बदलते हुए, उसके बाद में एक बार फिर 16 रन, अब 22. अब ये आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है, मौसम बदल रहा है. प्रशांत ने इस मैच में जान डाली है. नक्कीच प्रशांतने या ठिकाणी सामन्यामध्ये गणित बदलले. धावसंख्या 4 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आपण पाहत आहोत 61, 61. 3 ओव्हरमध्ये 39. आपण म्हणतो ना की गती धीमी वाटली तरी धीर मात्र सोडू नका. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, जी माणसं डोक्याने चालतात ती त्यांच्या यशस्वी लक्ष्यापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचतात. कारण विचार बदला, नशीब बदलेल. पॉझिटिव्ह आपण इंटेंट पाहिला आणि आत्ताच्या फटक्याचं जर आपण वर्णन करायचं म्हटलं तर बरोबर बॅटच्या मधोमध घेतला, मेरिट ऑफ द बॉल खेळला आणि सरळ बॅटने खूप सुंदर पद्धतीने षटकार. सामन्याचं गणित बदलतंय. 39 होते आणि आता जवळपास 22 धाबा या ओव्हरमध्ये आलेत. आणि जसं मगाशी आपण म्हटलं की बॅट्समन स्ट्रगल करत होते, त्यानंतर ज्या 3 ओव्हर संपल्या अनिकेतच्या आणि त्यानंतर आता घणाघाती हल्ला सुरू आहे. आक्रमक स्लॉग ओव्हर्स. स्ट्राईकला अमित. पैरों पर गेंद ऑन साइड पर खेलने की कोशिश. सूर्या मणिरत्नम. चित्तका ने बहुत सारे खिलाड़ी हमें दिए हैं, तो उसमें से और एक खिलाड़ी आप देख रहे हैं सूर्या, बहुत महत्वपूर्ण है. सूर्या मणिरत्नम. अब आपके पास 5 गेंदें बहुत महत्वपूर्ण है. स्कोर 61 रन, 61. रॉयल स्टनर विक्टोरियंस और वायु 11 बोनकोड़े, आपको टॉस के लिए तैयार रहना है. वायु 11 और विक्टोरियंस. हवा में गेंद बहुत ऊपर चली गई, गेंद के नीचे आने की कोशिश, एक हाथ से क्या पकड़ने के लिए प्रयास तो किया जा रहा है, इस बार कामयाबी नहीं मिली है. एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ से नो बॉल के इशारा अंपायर द्वारा. और ये है अमित नाइक जो कर रहे सर्जिकल स्ट्राइक. आज इनको मिलेंगे लाइक. कमाल की बल्लेबाजी कर रहे और आंख दोनों तरफ लगी है. प्रशांत नहीं रुक रहे, अब अमित नाइक नहीं रुक रहे क्योंकि आखिरी ओव्हर चल रहा है. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग कशी आहे माहित नाही, मात्र मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची फिल्डिंग टाईट. 4 जण पोहोचले होते. असं वाटलं होतं एकाच्या तरी हातामध्ये बॉल मिळेल आणि बॉल हातातून सुटला, कारण बॅटवर लक्ष देखील आहे. आणि नो पण आला, षटकार आला. 68 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. अमित नाईक आणि प्रशांत घरत ही जोडी जमलेली आहे. दोघंही आक्रमक आहेत, स्लॉग ओव्हर्स आहेत. आक्रमण करावंच लागणार आहे. संघाला एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागणार आहे आणि तीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोघंही आक्रमक आहेत. एका बाजूला असं वाटतं की पोटॅशियम नायट्रेट, दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे सल्फर डायऑक्साईड. अप्रतिम दोन्ही बाजूने आक्रमक बॅटिंग करतात. आणि आता विचार करायला भाग पडलाय ते म्हणजे सूर्या मणियारला की बॉलचा टप्पा कुठे टाकायचा, कारण समोर आहे तो म्हणजे अमित नाईक आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. सूर्या मणिरत्नम सज्ज होते. स्ट्राईकला अमित नाईक. धावसंख्या 68. फ्री हिटचा बॉल. आणि आता मात्र हा चेंडू डाव्या एष्टी बाहेर. पुन्हा एकदा वाईडला प्लस येणार, त्यामुळे 2 धावा तर निश्चितच मिळतील. पाहता पाहता धावसंख्या 70 वर. पहिल्या जवळपास 1.5 ते 2 ओव्हरमध्ये असं वाटत होतं की फलंदाज थोडेसे स्ट्रगल करत होते. पंच भविष्य नायर या ठिकाणी वाईट घोषित करतायत आणि एकूण धावसंख्या 70.
आखिरी ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। सूर्या को मौका मिला फिलहाल गेंदबाजी करने के लिए और फिलहाल 59 रनों की साझेदारी दूसरे विकेट के लिए। हवा में खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी और अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी। एक हाथ से कैच लपका है। रियाज भाई बहुत खुश हो जाएंगे। भाई आपको मिलेगा बल्ला, रियाज भाई का बल्ला, रियाज पोल का बल्ला, जो करेगा गेंदबाज के ऊपर हमला करेगा। और ये पहला हमारा दर्शक है जिन्होंने आकर्षक कैच लिया है, अद्भुत कैच लिया। इनके लिए तालियां बजनी चाहिए, तालियों की आवाज आनी चाहिए 9 स्टार में। क्या बात है, टॉम एंड जेरी, टॉम एंड जेरी हा खेळाडू आहे, लय भारी, व्हेरी व्हेरी. गणेश बारे साहेब यांच्या शुभ हस्ते रिया स्पोर्ट्स कडून एका हातामध्ये झेल घेतला तर तुम्हाला रिया स्पोर्ट्स कडून बॅट आहे, तर बॅटचा पहिला आपण मानकरी ठरतोय, ज्याचं नाव आहे टॉम अँड जेरी. लय भारी, व्हेरी व्हेरी स्पेशल. राजू, क्या बात टॉम है. अँड जेरी सर्वांवरती पडलाय भारी. नक्कीच हा नाव पहिला आमचा प्रेक्षक आहे. भाऊ नाव पूर्ण सात्विक महागडे भागडे. क्या बात है. सात्विक खुश झालेला आहे. सात्विक इकडे या. समोरच्या दिशेला करेक्ट शॉट. एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर. एक तरफ नाइला, दूसरी तरफ दैला. एक तरफ कुआं, दूसरी तरफ खाई और दोनों तरफ बराबर की पिटाई, दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. एक तरफ अमित नाइक है, दूसरी तरफ प्रशांत गहरत, नहीं रुकने वाले. बेहतरीन स्ट्रोक. सात्विक कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. क्या सोच के आए थे कि आज बल्ला लेके जाएंगे? नहीं मैं ऐसे नॉर्मल मैच देखने के लिए आया था, मेरे को पता नहीं था ऐसा कैच पे बैट है. आप भी अच्छा क्रिकेट खेल रहे हो, हाँ मैं भी खेलता हूँ टेनिस क्रिकेट. प्रैक्टिस कर रहे हो, तो इसका फायदा आपको मिला. हाँ जी हाँ, मजा आ रहा है. हाँ. ओके, ऑलराइट, थैंक यू सो मच, कांग्रेचुलेशन सात्विक. स्कोर एक बार फिर बहुत तेजी के साथ बढ़ गया. धाव संख्या आपण पाहतो, परत पकडला तर परत बॅट दिली जाणार. 83. गणेश बारेजी 2 वर्षापूर्वी नाईट टुर्नामेंटला पाटणेकर साहेब, एक गुरार विलेज वरून आलेला प्रेक्षक, त्याला माहित पण नव्हतं वडापावर कुपन मिळालं, तोच लकी ठरला आणि घरी टीव्ही घेऊन गेला. हा म्हणत होता इथं गर्दी आले म्हणून पाहायला आलो, मॅच चालू आहे, मला माहित नव्हतं एका हातात झेल घेतल्यानंतर बॅट आहे. क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही प्रशांत गहरत. फलंदाज आलाय रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात. प्रशांत बाबा, तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या जगात. अर्धशतक प्रशांत गहरतचं पूर्ण झालं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. अभिनंदन. 9 स्टारचं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू अर्नाळ्याचा प्रशांत गहरत. क्या बात है, कडक बॅटिंग, अफलातून बॅटिंग केले, अद्भुत बॅटिंग केले, हाय क्लास बॅटिंग मैदानावरती प्रशांत गहरत यांच्याकडून झालेली आहे. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर. नक्कीच मगाशी मॉन्टी सर म्हणतात नेहमीच की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजमार्ग मिळत नाही. मगाशी पहिले 3 ते 4 ते 5 बॉल थोडा स्ट्रगल करत होता, त्यानंतर ज्या रंगात तो आला. अमरदादा परुळेकर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत गहरत साठी. या अर्धशतकासाठी जोरदार टाळ्या होत्या. धाव संख्या 88. ताई पॅकरचे ओनर यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे 5000 रुपये. कमाल की बल्लेबाजी प्रशांत गहरत द्वारा इस मुकाबले में. ओहो, आग दरिया तूफान से आई का अगर कोई खतरनाक है तो वो प्रशांत गहरत है. आज रुकने वाले नहीं है, दे दनादन बल्लेबाजी कर रहे. कमाल का प्रदर्शन और एक गेंद लॉन्ग ऑन बॉडी के बाद 6 रन. नक्कीच ज्या प्रकारे बॅटिंग करते स्वतःला सांगतोय तो की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला, अजून अशी ती भिंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी चालतो वाट माझी. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावला असं पसंत नाही. पुढचा बॉल कव्हरला, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू होते मागे. बघूया एक धाव मिळते. मात्र ज्या प्रकारे बॅटिंग केलेली आहे प्रशांत गहरतची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. व्हॉट अ इनिंग, दिस हॅज बीन ऍब्सोल्युटली वंडरफुल टू वॉच. नॉट आउट आहे आणि नेहमीच नॉर्थ स्टार चषक स्पर्धा ही नेहमीच रेकॉर्ड साठी ओळखली जाते. पहिल्याच दिवशी रेकॉर्ड. पहिलं अर्धशतक नॉस्टर चषकामध्ये झळकावलंय. 65 धावांची खळी, 65 धावांची खळी प्रशांत गहरतनं साकारली. अप्रतिम तडाखेबंद बॅटिंग आणि विशेष करून व्ही मध्ये त्याने फटके खेळले. एकूण धावसंख्या धापलकावरती आहे
95 96 धावांचं आव्हान आहे. पण श्रेयस कदम आहे, फरदीन काझी त्या ठिकाणी आहे, मोठमोठे दिग्गज खेळाडू या ठिकाणी असतील, अमित पाटील सारखा खेळाडू आहे. त्यामुळे मॅच नाही येणार मजा, कुठेही जाऊ नका. दुसरा डाव देखील तितकाच महत्वाचा आहे. पण मध्यंतरामध्ये थोडासा वडापाव पण खा. वडापाव खा, 10 रुपयामध्ये वडापाव मिळेल आणि वडापाव खाल्ल्याचा आनंद असेल 10 रुपयाचा तुम्हाला त्या ठिकाणी कुपन मिळेल. उद्या त्याचा फायदा होईल. त्यामुळे आता वडापाव तुमच्या फॅमिलीला द्या, तुम्ही खा, एन्जॉय करा. एकूण 55 धावा या ठिकाणी धावफलकावरती राजू. 96 धावांचं आव्हान आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा या ठिकाणी या सामन्याचा दुसरा डाव. नक्कीच या ठिकाणी पूनम राऊत जी भारतासाठी खेळली, ज्यांचे पहिले कोच अनिल घाडी या ठिकाणी आलेले आहेत. MHB कॉलनी या ठिकाणी अनिल घाडी क्रिकेट अकॅडमी ज्याची सुरू आहे. यावर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी अंडर-12 साठी देखील ज्या प्रकारे त्याचे खेळाडू सिलेक्ट झाले, स्वतः यांचा मुलगा जो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-16 साठी सिलेक्ट झाला, आर्यन देखील या ठिकाणी. आम्ही गणेश बारे साहेबांना विनंती करतोय आपण हा सत्कार करायचा आहे. अनिल घाडी जे प्रशिक्षक आहेत आणि त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी आहेत. या अगोदर आपण सुरेश आमचे जे मित्र या परिसरातील, त्यांचा मुलगा देखील दीप, जो योगेश पुजारी आमचे मित्र आहेत, जे रोहित शर्मा बरोबर खेळले, ज्यांच्या अकॅडमी मधून जे तयार झाले, हा सत्कार आपण करत आहोत. अनिल घाडी सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहत आहोत मैदानावरती प्रॅक्टिस करायची नाही. मैदानावरती प्रॅक्टिस कुठल्या प्रकारे करायची नाही, कारण तुम्ही प्रोफेशनल खेळाडू आहात. जरा बॅट्समन मैदानावरती पाठवा. सामन्याला अत्यंत महत्वाचा या ठिकाणी अनिल घाडी सर यांचा सत्कार. त्याचप्रमाणे आर्यन अनिल घाडी यावर्षी ज्या प्रकारे दिलीप वेंसरकर एल्फ अकॅडमी यामध्ये देखील त्याचं सिलेक्शन झालं. मुंबई क्रिकेट असोसिएशन जी सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट झाली, तेंडुलकर जिमखाना मागेच आहे, त्या ठिकाणी देखील त्याने योगदान दिलं. सरदार वल्लभभाई पटेल SVP स्कूलमध्ये तो शिकत आहे. पुढील सामन्याच्या टॉससाठी विनंती करतोय दोन्ही संघांना. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचंय. विक्रोलियन्स आणि Y11 बोनकोडे 11 या दोन्ही संघांनी यायचंय. चला बॅट्समन आपणास विनंती राहील. आणि या संघात देखील फरदीन काझीला ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. श्रेयस कदम. लक्षात ठेवा, उत्तर मुंबईमध्ये आल्यानंतर आपण फरदीन काझीला देखील पाहिलेलं आहे की ज्या प्रकारची आक्रमकता आहे. 95 झाले, 96 होणार का? आणि जसं म्हणतात की क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे हार जीतला आपण जर पाहिलं तर कोणतंही लक्ष हे अशक्य नाहीये. शक्य होऊ शकतं. आणि जर सुरुवात झाली पहिल्या पॉवर प्लेला, जशी आपण मगाशी पाहिलं, टॉस करणार आहोत आपण. त्या अगोदर हा सत्कार सन्मान देखील आपण या ठिकाणी करत आहोत. टॉस साठी जाऊया. साई, नेक्स्ट मॅचचा टॉस थोडं वेट करायचंय, टॉस नंतर घ्यायचंय. मी विनंती करतोय ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघाचे अमरदादा परुळेकर जे ओनर आहेत, ज्या ठिकाणी आले असतील, उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. अमरदादा परुळेकर आपणास विनंती राहील, ज्यांनी खऱ्या अर्थाने ताई पॅकर सारखा संघ तयार केला, नवनवीन खेळाडूंना आपल्या संघामध्ये स्थान दिलं. आणि पाहता पाहता आज हा संघ जो व्यावसायिक गटामध्ये आपण नेहमीच पाहतो, ज्या प्रकारची ऑल इंडिया ओपनची स्पर्धा आपण पाहत आहोत, नॉर्थ स्टार चषकाच्या निमित्ताने आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी नागेश वाडेकर आणि फरदीन काझी मैदानात उपस्थित झालेले आहेत. सनी स्पोर्ट्स कडून या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज या पारितोषिकासाठी सनी स्पोर्ट्स कडून जे शूज आहेत ते पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत. पठाणवाडीचे आमचे क्रिकेट प्रेमी सागर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. मालाड, पठाणवाडी, कुरार विलेज सर्वच प्रेक्षक आज आलेले आहेत. आणि निश्चितपणे पाटणेकर साहेब जर आपण पाहिलं, गणेश बारे साहेब, तर लाईव्ह ते पाहू शकतात, मात्र मैदानात येऊन इथे आनंद घेणं वडापाव बरोबर आणि प्रेक्षकांचे मनोरंजन पण फलंदाज गोलंदाज करत आहेत. आणि आता तर प्रेक्षकांसाठी बाहेर एका हातात झेल घेतला, असं मगाशी सात्विक बागडे जो आला होता असंच ऑफिसला जाताना, त्याला कळलं इथे मॅच सुरू आहे, आला, उभा राहिला, हातात झेल घेतला एका हातात आणि बॅट घेऊन घरी गेला. त्यामुळे सर्वच तुम्हाला इथे मिळणार आहे. हा आनंद तुम्हाला लुटायचा आहे. निश्चित एन्जॉय करा. नॉर्थ स्टार चषक 5वं वर्ष, 5वं पर्व, ज्याचा आम्हालाही गर्व, ज्यामध्ये आलं सर्व, जे आपण एक नीटनेटकं आणि देखणं आयोजन या स्पर्धेच्या निमित्ताने पाहत आहोत. तर जशी इनिंगला सुरुवात होईल, या आव्हान 96 धावांचं कसं पूर्ण होणार
हे पूर्ण करण्यासाठी 2 आघाडीचे फलंदाज, एक आहे फरदीन काझी मुंबईचा वंडर बॉय, दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर ज्याची खेळाची ओळख ही आक्रमकता आहे, हार्ड हिटर. त्यामुळे ही मॅच पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला सेटअप होताना पाहायला मिळेल. मगाशी आपण पाहिले 69 धावा करताना कुनकाई शितलादेवी बांडू स्ट्रायकर्स विटावा ज्याने 3 ओव्हरमध्ये 69 चेस केले. त्यामुळे चेस होऊ शकतं. रबर बॉल आहे, पाऊस नाही आहे, खेळपट्टी ड्राय, आउटफील्ड देखील चांगले, बॉल ट्रॅव्हल होतोय आणि ऑन दी अप टायमिंग केल्यावर देखील बॉल चांगले क्लिअर होत आहेत. त्यामुळे धावसंख्या होऊ शकते. ओव्हर टू कॉम्बॉक्स ज्या ठिकाणी मनीष पाटील सर आणि आमचे आदरणीय गुरुवर्य नेहमीच शब्दांचे जादूगार, शब्दांचे ज्ञान भंडार असे समालोचक ज्यांना आपण डीडी स्पोर्ट दूरदर्शनच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. जवळपास 15 क्रीडा प्रकार त्यांनी कव्हर केलेले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स देखील त्यांनी कव्हर केले. खेलो इंडिया असे मॉन्टी सर यांचं आपण स्वागत करूया. ओ टू मॉन्टी सर. धन्यवाद प्रशांत सर आणि धन्यवाद राजेश सर. सुरुवात होते एका मोठ्या धावसंख्येच्या पाठलागाची. अशक्य असं क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच नाहीये, कठीण जरूर आहे पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि पाहूया आता ती मेहनत रिया स्पोर्टच्या वतीने घेतली जाईल का. स्ट्रायकर साईडला फरदीन काझी, नॉन स्ट्रायकर साईडला नागेश वाडेकर आणि पहिल्या षटकासाठी वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंभीरे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायांची स्टँड मोठी केली, एक एक धाव महत्वाची, एक एक बॉल महत्वाचा, डॉट बॉल येता कामा नये ती काळजी घेतली जाते. त्याचमुळे पहिल्याच बॉल धाव पूर्ण केली आणि बघा डोळ्याचं पाते लावते ही आहे फरदीनची स्ट्रेंथ आणि ही आहे कॉलिंग. फरदीन आणि नागेशच्या दरम्यान हा नो बॉल आणि त्यावर 2 म्हणजेच एकही बॉल न नोंदवता स्कोअर कार्डवर धावा आहेत 3. तीन धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल आहे फ्री हिटचा. फरदीन आणि नागेश या दोघांना माहिती आहे नागेशने कालच्याच रात्रीत एक भव्य विजय अंतिम सामन्यामध्ये नोंदवलेला आहे. फरदीन हा मुंबईचा वंडर बॉय आहे. त्याचमुळे पाहूया आता या दोन्ही फलंदाजांच्या जबाबदारीचा क्रिकेटमुळे कुठेतरी रिया स्पोर्टचा धावफलक चेस होऊ शकतो. एक मोठं टार्गेट आहे जवळपास 96 धावांचं, त्यापैकी 3 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. प्रज्योत ऑन साइडला लॉप केलाय फरदीन काझी आणि त्याची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक आले सप्ताह क्रीडांगणावर. येतोय पहिल्याच बॉलवर फ्री हिट वर षटकार. फरदीन क्या बेहतरीन शुरुआत है. देखिए मैच को जीतने के लिए ताई पैकर प्रभा देवी पालघर को परास्त करने के लिए 96 रन बनाने हैं 96. तो बल्लेबाजी भाई इसी तरह से करनी होगी. बिल्कुल मनीष एक इंटेंट लेकर मैदान पर पहुंचे हैं फरदीन काजी. आज मैं कहूं कि भारत का कोई ऐसा कोना नहीं, कोई ऐसा मैदान नहीं हर दिन फरदीन को हमने देखा नहीं. पहिल्याच बॉलवर षटकार खेचून चाहत्यांना त्यांनी तो विश्वास दिलेला आहे की आम्ही हा सामना जिंकू शकतोय. 96चा जरी पाठलाग आहे ही गोष्ट आमच्यासाठी नवीन नाहीये आणि या दुपारच्या सत्रामध्ये जरी पाऊस नाहीये धावांचा पाऊस पाडण्यासाठी फरदीन तयार आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. पुढचा बॉल वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे यांच्या वतीने कसा हाताळला जातोय पाहूया. पंचांच्या उजवीकडून प्रज्योत ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. 1 बॉल कलेक्ट केला जाईल. तो होईल तोपर्यंत स्ट्राईक होते रोटेट आणि स्ट्रायकर एंडला पोहोचतायत नागेश वाडेकर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 10. नाग्या एक बहुत बड़ा नाम. आज बिल्कुल कोलगेट पामोलिव के मैदान पर हमने नागेश को देखा था. रन मशीन, रनों का फ्लावर पॉट मैं जिसे कहता हूं नागेश वाडेकर. आज खेलना होगा. जी हाँ 96 रनों का एक विशाल लक्ष्य है. बेहतरीन शुरुआत दी है फरदीन ने. तैयार हो रहे हैं नागेश वाडेकर गेंदबाजी के लिए. प्रज्योत अंभेरे फुल टॉस नहीं बल्कि यहां पर ओवर पिच थी, डाउन द लेग थी. बहुत खूबसूरती के साथ ड्राइव किया. मिड विकेट पर फील्डर मौजूद है. ये कश्मकश से भरा हुआ मैच है. इस मैच में मनीष अनोखी दास्तान लिखी जाएगी. एक बहुत बड़ी कहानी लिखी जाएगी. कयामत से कयामत तक याद रखने वाले सारी घटनाएं इस मैच में अभी देखने मिलेगी. फिलहाल प्रज्योत अंभीरे बेहतरीन गेंद करते हुए. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फुल लेन होता. आणखीन एक नो बॉल. बॉल मिड ऑफला अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. म्हणजेच अशी अपेक्षा होती की पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावा आल्या पाहिजेत आणि धावा मिळत आहेत. खर तर थोड्या वेळासाठी गोलंदाज सुद्धा सहकार्य करतो. हा नो बॉल म्हणजे 2. पुढचा बॉल फ्री हिट. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 13 रन्स विदाउट लॉस. पाठलाग चालू आहे 96 धावांचा. नागेश वाडेकरला खेळावं लागेल.
ज्याप्रमाणे थोड्याच वेळापूर्वी आदरणीय राजू सर म्हणाले, संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय तुमच्या आयुष्यात सुखाचा राजमार्ग येत नाही. सुखाचा राजमार्ग येण्याकरता प्रशांत खरातने जी फिरत फिरत बल्लेबाजी केलेली आहे, बॅटिंग केलेली आहे, त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्या सगळ्यांसाठी. नॉर्थ स्टार चषक सन 2026 5वां वर्ष है. कमाल है, बेमिसाल है, चलेगी सालों साल है ऐसी ये क्रिकेट टूर्नामेंट. युवक मंडळ जनमित्र फाउंडेशन मदतीची हाक, मित्राची साथ. यावेळचा चेंडू ऑन साइडला बेबी हुक केलाय, मात्र एकच धाव मिळेल. जास्तीत जास्त मनीष तुम्हाला खेळावा लागेल विकेटच्या पुढे. 100% मैदानाची रूपरेषा जर पाहिली तर मग बिहाइंड द विकेट खेळून नाही चालणार. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं, इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं. प्रज्योत ठाऊक आहे, त्यामुळे इंटेन्शनली त्यांनी तो चेंडू हाताळला. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते आता 14. याकडे पुढचा बॉल प्रज्योत, राऊंड विकेट न स्ट्रायकर असलेला नागेश. बॅक फुटला गेले, बॉल अँगल घेत विकेट किपरच्या दिशेनं येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉल नाही परवडणार, कारण रन चेस आहे 96चा. 30 चेंडू 96 पूर्ण करायच्या होत्या, पण आता 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 14. ज्योत से ज्योत मिलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रज्योत या ठिकाणी काय गोलंदाजी करतोय, अफलातून, अप्रतिम, अचूक मारा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. त्याच्याकडे भन्नाट वेग आहे. फलंदाजाला त्याने थांबून ठेवलेला आहे. नागेश वाडेकर कोणत्याही क्षणी चेंडूला भिरकावून देण्याची ताकद त्याच्या बॅटमध्ये आहे. यावेळचा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर. पंचांचा काय इशारा येतोय? पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे वाईड. अवांतर धाव मिळते. धाव संख्या धावफलकावर पाहायला मिळते 15. जो वेग हवाय तोच वेग मिळतोय रियाज स्पोर्ट्सला, कारण हे दोन फलंदाज विक्रम रचण्यासाठी ओळखले जातात. आणि त्याचमुळे पाहूया या 96 धावांचा पाठलाग करून विक्रम रचला जाईल का रियाज स्पोर्ट्सच्या वतीनं. खरं तर काय बेधुंद करणारं अर्धशतक पाहायला मिळालं. प्रशांत घरत काय खेळलाय, धमाकेदार 50, पहिली 50 नॉर्थ चषकाची. पुढचा बॉल शेवटचा या षटकातला. प्रज्योत परिस्थितीची घेतली ऊर्जा, प्रस्थापित केला आपला दर्जा. बॉलला पटवलंय स्वीपर कवसीम राशावार, फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. किती सुंदर पद्धतीने चेंडूवर आलेला आहे. चेंडू थोडासा ओव्हर पिच, काय सुरेख अपिच ड्राईव्ह आहे. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बाउंड्री लाईनवर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना आम्ही नम्र विनंती करतोय, आपण थोडंसं मागे यायचं आहे, थोडंसं मागे यायचं आहे. या षटकारणीशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 21. सचिन रमेश तेंडुलकर यांनी 200 टेस्ट मॅच खेळलेल्या आहेत. 15,921 धावा केलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मनीष 21 धावसंख्या आहे. भन्नाट सुरुवात आहे. तोडीस तोड प्रत्युत्तर 100% मिळेल ही खात्री प्रेक्षकांना आहे. त्याचमुळे आपण जर मैदानाच्या चहू बाजूला पाहिलं तर प्रेक्षक गर्दी करतायत. पाहायचे सुपरस्टार तर अवश्य या नॉर्थ स्टार. नॉर्थ स्टारच्या या स्पर्धेमध्ये सर्व सुपरस्टार व्यावसायिक क्रिकेटचे तुम्हाला एकाच मैदानावर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांमध्ये धुरंधर क्रिकेटपटू आहेत. त्याचमुळे तो सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत क्लायमॅक्स मात्र धमाकेदार होईल, कुठलंच दुमत नाहीये. स्कोअर झालेला आहे तो म्हणजेच आतापर्यंत 21, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 75 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 75 धावा. फरदीन काझी खेळतोय एकूण 10 धावांवर आणि नागेश वाडेकर 8 धावांवर. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार लगावलाय. त्यांनी त्यांचा क्लास दाखवलेला आहे. आत्मविश्वास त्यांच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळालेला आहे. भव्य दिव्य अशी मोठी स्पर्धा नॉर्थ स्टार चषक 2026 5वं वर्ष आहे. यावेळी नवीन गोलंदाज कोण येतो आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहूया. प्रज्योतने पहिलं षटक केलेलं आहे. सुरेख षटक मात्र 2 षटकार आल्यानंतर धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे 21. आणि आता गोलंदाजी करण्याकरता येतो आहे तो म्हणजे कौस्तुभ महात्रे. कौस्तुभला थांबवावं लागेल फलंदाजांना. आपण रियाज स्पोर्ट्स पाहतो. रियाज भाई, फरदीन काझी, श्रेयस कदम, आकाश, अनिकेत सानप, आशिष मेहरोल, फिरोज, अमित पाटील, हे सर्व एकाहून एक सरस खेळाडू आपल्याला प्लेयर्स पाहायला मिळतात मनीष. आणि त्याचवेळी ताई पॅकर, प्रभादेवी पालघर, प्रशांत घरात, विनायक भोईर, अमित नाईक, करण मोरे, महेश नानगुडे, रोहित खरात, प्रज्योत अंभिरे, नील केणी, रवी धुळे, धनंजय, कौस्तुभ म्हात्रे. आपण पाहतो अमर परुळेकर साहेब या टीमचे ओनर. 5,000 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं त्या फलंदाजाचं प्रशांत घरात. 21 चेंडूचा सामना करताना 65 धावा केल्यात. 8 षटकार आणि 1 चौकाराची मेजवानी आपल्या सगळ्यांसाठी पेश केली आहे मनीष. कौस्तुभ वर दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. स्ट्रायकर साईडला फरदीन काझी आहे. 21 धावा स्कोर कार्ड, राऊंड विकेट. फरदीनने हा बॉल खेळलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. हा डेंजर एंडला कॉल होता आणि आता तिसऱ्या पंचांनी कळवलंय
काय tenniscricket.in व सुशांत मांजरेकर सर स्क्रीनच्या समोर आले. पाहूया फरदीन सेफ आहे की नाही. पूर्णपणे हृदयाचे धडकन, हृदयाचे ठोके अगदी तेज होत आहेत. नक्की स्पंदनांचा आवाज आपल्याला ऐकू यायला लागेल. आपण पहिल्या सामन्यात सुद्धा रनआउट पाहिले होते. ज्या पद्धतीने अभिषेक आंगणे मागील सामन्यात मुंबई किंग्स विरुद्ध कोणकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर्स रनआउट झाला होता. आपण सुनीता स्मृती आणि दहिसर बॉईज मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक फलंदाजांना रनआउट पाहिलं होतं. आज या स्पर्धेमध्ये सुशांत मांजरेकर, भावेश नायर आणि अमर साठे या 3 पंचांना पाहत आहोत. माझ्या बरोबर स्कोरिंग करण्याकरता आशिष उपाध्याय आहेत आणि ऑनलाईन मध्ये आपण पाहतोय विघ्नेश शेडगे. धाव संख्या धावफलकावर 21. मोंटी सर हायलाइट बनवण्याची गरज नाही tenniscricket.in च्या आमचे साहिल यांना, कारण साहिलला माहिती आहे की कशा पद्धतीने खेळ चालू आहे. दोन्ही संघांकडून तगडा प्रतिकार एकमेकांना दिला जातोय. वाटलं होतं की एकतर्फी सामना होईल की काय. 95 धावा पूर्ण करून 96चं लक्ष ठेवलं होतं. कित्येक जण निगेटिव्ह होऊन जातात, पण क्रिकेटचा खेळ आहे. बी पॉझिटिव्ह हे तुम्हाला स्वतःला कळवायचं आहे. नॉट आउट, बॅटर इज सेफ. फरदीन सेफ आहेत नॉनस्ट्रायकर साईडला. ही जोडी महत्वाची आहे. पाहूया ही जोडी A1 जोडी ठरेल का रिया स्पोर्ट्स साठी. अनिकेत जी, आर्यन, हर्ष, सिद्ध पाटील आणि साहिल चव्हाण हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त आपल्याला tenniscricket.in वर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. नॉर्थ स्टार चषक 2026 कोणत्याही क्षणी मैदानात काही होऊ शकतं असा हा सामना, हा चित्तथरारक सामना आहे. हा पूर्णपणे रंगतदार सामना आहे. धाव संख्या धावफलकावर 21. धाव संख्या झालेली आहे 22. वर्णकुला सूर्यापटा बेंडिस उसांता जोसेफ चमिंडा वासने इंग्लंडच्या बांगलादेशच्या विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. 22 धाव संख्या झाली होती. ओ फटका चुकलेला आहे, हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक येतोय. खूप सुंदर असा हा रिव्हर्स झेल आपल्याला पाहायला मिळाला प्रज्योतचा. झाली सुरुवात. ताई पॅकर्स या संघाची विकेट मिळवलेला आहे. त्यांनी नागेश वाडेकरचा जो एक ग्रेट स्टार्टर आणि ग्रेट फिनिशर म्हणून त्याची ख्याती आहे, पण आता सुरुवातीच्या टप्प्यावर त्यांना परतावं लागते. त्यांना रिप्लेस करताना बांद्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. एकापेक्षा एक फलंदाज तुम्हाला रिया स्पोर्ट्स मध्ये पाहायला मिळतील. आता कॅप्टनच थोडासा कन्फ्युज असेल की कुठल्या फलंदाजाला पाठवायचं आहे, पण ही गरज आहे. श्रेयस कदमच्या फलंदाजीची गरज आहे, त्याच्या षटकाराची गरज आहे. जी सुरुवात फरदीनने मिळवले, जी सुरुवात नागेश वाडेकरने मिळवले, ती सुरुवात पुढे घेऊन चालते श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये. जिस बंदे में है दम वो बंदा है खेलता हरदम श्रेयस कदम. हेलिकॉप्टर बॉय इंटरनॅशनल प्लेयर, शारजाच्या मैदानावर धुमाकूळ केला होता. श्रेयस कदमला आज खेळावा लागेल या सामन्यामध्ये. कौस्तुभ बाउन्सरने स्वागत केलेलं आहे. परफ्यूम बॉल आहे आणि कौस्तुभला दुसऱ्या क्रमांकाचं षटक देण्याचा निर्णय कॅप्टनचा योग्य राहिलेला आहे. त्यांनी विकेट सुद्धा मिळवलंय आणि इकॉनॉमिकल सुद्धा राहिलंय. फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय कौस्तुभ. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडूला जाऊन देतोय. चेंडू जातो आहे तो यष्टिरक्षकाकडे. धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे 22. सफल होतोय. चेंडूला खेचायचंय, ऑन साइडला ड्राईव्ह करायचंय. टाइम केलाय, मात्र ज्या आत्मविश्वासाने फटका जायला पाहिजे होता तो गेलेला नाहीये. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नर कडे. एक धाव मिळते. श्रेयसने आपलं खातं उघडलेलं आहे. धाव संख्या धावफलकावर आताच जाऊन आपल्याला पाहायला मिळते 23. 1996चा वर्ल्ड कप आपण पाहिला. त्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता सचिन रमेश तेंडुलकर. 523 धावा केल्या होत्या. धाव संख्या झाली आहे 23. अशी सोडा नाही तुमची हवा. दुप्पट मेहनत घ्यायला लागेल भावा. ऑन साइडला ग्लास करण्याचा प्रयत्न होता. बॉल नाही व्यवस्थित संपर्कात घेता आला. थ्रो नॉनस्ट्रायकर साइडला एकदा तो पूर्ण केले. सेकंडचा कॉल दिला जाणार नाही, कारण दोन्ही फलंदाजांचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. लेग बायची एक धाव मिळते आणि एका धावीनं स्कोर झालाय 24-24. माणिक आणि मोती यावेळी दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयस कदम आणि फरदीन काझी. आकाशातून सर्व चंद्र सूर्य तारे सुद्धा यावेळी आपली दुर्बीण मोठी करून या फलंदाजांचा खेळ पाहत असतील. श्रेयस कदम साठी सबमरीन डिलिव्हरी, ड्राईव्ह करायचा आहे, क्रॉस बॅटेड खेळायचा आहे, स्विंग अँड मिस. चेंडू जातोय यष्टिरक्षकाकडे. टाळ्या होऊन जाऊ द्या कौस्तुभ साठी. काय षटक हाताळलं ताई पॅकर्सच्या संघासाठी. जिकडे गरज होती इकॉनॉमिकल षटकाची पूर्णपणे दडपण फलंदाजांवर टाकण्याचं काम कौस्तुभने केलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाते रिया स्पोर्ट्स या संघाची फक्त 24-24. लॉस ऑफ 1 विकेट.
भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला कौस्तुभ महात्रेची. ज्या ठिकाणी प्रशांत घरतने 65 धावा केल्या, अमित नाईकने त्याला खूप चांगली साथ दिली. 4 चेंडूंमध्ये 18 धावा अमित नाईकच्या पाहिल्या, 3 षटकार पाहिले. पहिला विकेट आपण विनायक भोईरच्या स्वरूपात 11 धावांवर पाहिलं होतं आणि त्यानंतर 84 धावांची पार्टनरशिप आपल्याला प्रशांत घरत आणि अमित नाईक या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. आणि या 2 फलंदाजांच्या केलेल्या फलंदाजीने आपण एक ताई पॅकर प्रभादेवी पालघर या संघाची विशाल धावसंख्या पाहिली. धावसंख्या 95. ह्या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत आमच्या सर्व दिग्गज आयोजक मंडळींनी घेतलेली आहे. जनमित्र फाउंडेशनचे शरद साटम, किशोर चित्राव, आरिफ शेख, मयूर ओव्हरसीआर, कुणाल केरकर, मुकेश भंडारी, माणिक पातुलवार, रमाशंकर मौर्य, तसेच अध्यक्ष जनमित्र फाउंडेशनचे दीपक पाटणेकर, राजेश भट, महेश राऊत, नितीन प्रधान, सुनील मोहिते यांची देखील तितकीच मेहनत जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. फरदीन काझी यावेळी तयार होतोय, आपल्या मन पसंदीदा एरियामध्ये पाहतोय. काऊ कॉर्नरला कोणत्याही क्षणी चेंडू भिरकावून देणार आहे. एक ओळख आहे फरदीन काझीची. फरदीन काझीला थोडासा वाईड चेंडू मिळाला, टॉप मिळाला, लिफ्टर बॉल मिळाला तर तो कोणत्याही क्षणी कव्हरच्या दिशेने चेंडूला टॅपर कट आणि अपर कट, खरं तर त्याचा आवडता फटका अपर कट आहे. पाहूया फरदीन काझी, नवीन गोलंदाज. धनंजय नाईकचा हा चेंडूला ड्राईव्ह केला, तो ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे, झेल चित्रित्या बाद होतोय, परतावा लागेल, मोठा गडी बाद होतोय. फरदीन काझी गॉन आउट. डहाणूच्या जाईचा हा गोलंदाज धनंजय नाईक, त्यांनी पहिल्याच बॉलवर फुलटॉसवर मोठा फटका खेळण्यासाठी फरदीनला प्रवृत्त केलं आणि लॉंग ऑफला झेल देऊन फरदीनचा खेळ संपला. प्रथा आकाश चिंदारिया अँड टॉप हिलचा हा सिक्सर किंग, परफेक्ट मिडल ऑर्डर बॅटर. जेव्हा संघाला गरज असते ती गरज भागवण्यासाठी नेहमीच पुढे येणारा फलंदाज म्हणजेच आकाश चिंदारिया, जो रिया स्पोर्ट्स साठी आता मैदानाच्या आत दाखल होतोय. 13 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. स्कोर झालेला आहे तो म्हणजे आतापर्यंत 24 धावा. त्याचमुळे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी चौकार आणि षटकाराची शिडी वापरायची रिया स्पोर्ट्स या संघाला. त्याशिवाय गत्यंतर नाहीये. आता सिंगल डबल ही लाईफलाईन नाहीये, तर लाईफलाईन नाही चौकार आणि षटकार. ताई पॅकर प्रभादेवी पालघर मनीष हा संघ, या संघामध्ये फलंदाज आणि गोलंदाज एक कॉम्बो आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुरेख कॉम्बो. ज्या ठिकाणी प्रशांत घरत, अमित नाईक, विनायक भोईर सारखे फलंदाज आहेत आणि त्याच ठिकाणी आपण पाहतो प्रज्योत, कौस्तुभ आणि धनंजय सारखे गोलंदाज आहेत. एक जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळतो ताई पॅकर प्रभादेवी पालघर. जाऊ दिले बॉलला, लेगस्टंप सोडून जातोय. जितक्या धावा मोफत मिळतील तितक्या धावा गोळा करायच्या. दरम्यान पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहूया. दरम्यान निर्णय येतोय. व्हाईट बॉलच्या 2 धावा मिळतात, 2 धावा वाढत्या. स्ट्राईक रोटेट होतोय, स्ट्रायकर साईडला फलंदाज पोहोचताय श्रेयस कदम आणि आता सोबत आकाश चिंदारिया. म्हणजे आतापर्यंत असा उल्लेख केला की एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे रिया स्पोर्ट्स कडे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 22 वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावांमुळे धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 26. श्रेयस कदमचा हेलिकॉप्टर शॉट मात्र जमिनी लगतच आहे. त्या ठिकाणी विनायक भोईर आहे, जाऊ देणार नाही चेंडू. ज्या पद्धतीने या ठिकाणी संघर्ष सुरू आहे, मी नेहमीच म्हणत असतो संघर्ष जितना बड़ा होता है जीत उतनी गौरवशाली होती है, जीत उतनी बड़ी होती है. 2 संघांमध्ये एक मोठा संघर्ष यावेळी पाहायला मिळत आहे. मोठा सामना ताई पॅकर प्रभादेवी पालघर विरुद्ध रियाज स्पोर्ट्स मीरा रोड. पुढचा बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाही बॉल मागे, स्ट्रेट लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक अडवेल बॉल, तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही मोंटी सर, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि संघर्ष गोलंदाजांचा पाहायला मिळतो ताई पॅकर संघासाठी. इफ यू वॉन्ट टू फ्लाइट विथ ईगल्स डोंट स्विम विथ डक्स. तुम्हाला चौकार आणि षटकार हवेत, 1 आणि 2 धावा तुम्हाला सामन्यात आणू शकत नाहीत. खेळावा लागेल, आकाशाशी बोलावा लागेल. आसमान में चुमने वाला, बादलों में झुमने वाला खेला. शॉट यहाँ पर नहीं, अभी तक गेंद पर ठीक तरह से नहीं आ रहे हैं. श्रेयस कदम हर हमेशा अपने बल्लेबाजी का जलवा अफरोज करते हैं. मला अजूनही आठवतंय मी सुप्रीमो मध्ये कॉमेंट्री करत होतो आणि त्याच वेळी श्रेयस कदम खेळत होता. त्याला बघण्याकरता 5,000 ते 10,000 सगळे क्रिकेट रसिक मैदानात उतरले होते. आमच्या भाई पोतनी साहेबांना मैदानात जावं लागलं होतं. असा हा प्लेअर श्रेयस कदम. लो राहिलाय बॉल, एक्सप्रेस बॉल. धनंजय नाईक म्हणजेच ग्रामीण क्रिकेट खेळत आता तो व्यवसाय क्रिकेटमध्ये सुद्धा आपली पावलं घट्ट करतोय. काय गोलंदाजी केलेली आहे. समोर दिग्गज फलंदाज आहेत पण मी सुद्धा कमी नाहीये. माझी प्रतिभा आहे ती मी या स्पर्धेत दाखवणार. तीच प्रतिभा पाहायला मिळते. गोलंदाज धनंजय नाईकची 22ची एक धाव मिळते. स्कोर पोहोचतोय 29. थांबवलंय धनंजय नाईकने आपल्या वेगाने थांबवलंय. लाईक तर द्यावाच लागेल. यावेळीचा चेंडू फुल टॉस मिळालेला आहे
आकाशामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जबरदस्त मोठा फटका. मनीष, षटकार. डायलॉग लक्षात घ्यावा लागेल, जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. फलंदाजांना हेच करायचं आहे. असेच षटकार एक खेळून नाही चालणार, एका मागोमाग एक खेळावे लागणार, तरच कुठेतरी रिया स्पोर्टचा धावफलक पुढे जाणार. या 6 धावांच्या मदतीनं स्कोर पोहोचतोय म्हणजेच 35 या आकड्यावर. अजूनही लक्ष मोठं आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चेंडू कमी आहे आणि त्याचमुळे आता एक नाही, एका मागोमाग एक षटकार खेळावे लागतील. बिल्कुल, बहुत सही कहा मनीष आपने. मेरा तो ऐसा मानना है कि तीर नहीं मोड़ेंगे, अरमान नहीं छोड़ेंगे. अब कुछ भी हो जाए, सर फुट जाए या उजड़ जाए सल्तनत, हम मैदान नहीं छोड़ेंगे. मैदान सोडायचं नाहीये, मजबूत खेळायचं आहे. धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 35. अजूनही 61 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. म्हणजेच फक्त षटकार खेळायचे, बाकी तुम्हाला लक्ष विचलित करायचं नाहीये. फक्त आणि फक्त षटकार. आणि हे तुमच्यासाठी नवीन नाहीये, कित्येक स्पर्धा तुम्ही गाजवल्यात. त्यामुळे तुमचा गाजावाजा जर या मैदानात करायचा असेल तर मग तसा खेळ द्यावा लागेल. प्रत्येक बॉलवर तगडे परार करावे लागतील, ते म्हणजे रिया स्पोर्ट्सला. श्रेयस कदम त्यासाठी उत्तम पर्याय स्ट्रायकर सेंडला आहेत. नक्कीच श्रेयस कदमला खेळावं लागणार आहे. सब कुछ अनुभव दाव पर लगा है. श्रेयस कदम साठी हा चेंडू डाऊन द लेग आणि वाईडचा इशारा करीत आहेत अंपायर. जबरदस्त मॅच यावेळी सुरू आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर 36 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 60 धावा. श्रेयस कदम स्ट्रायकर साईडला. कौस्तुभ पात्रे मागचं षटक चांगलं राहिलं. पाहूया हे षटक कसं होतोय. लक्षात सर्वांचं लागेल. पुन्हा लो राहिला बॉल. विकेट किपर चुकलेत, पण मात्र या ठिकाणी डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नाही परवडणार. जसा उल्लेख आपण करतोय, चर्चा प्रेक्षक करतात की प्रत्येक बॉलवर षटकार आले पाहिजेत, पण तसं होत नाही. एक बॉल कमी झालाय. आता 11 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. कौस्तुभ छान गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. मागील स्पेल मध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या. पूर्णपणे ताई पॅकर प्रभादेवी पालकर या संघाचा गोलंदाजीचा कणा आहे कौस्तुभ. केरकर साहेबांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. आदित्य पांडे, महेंद्र देखील हार्दिक स्वागत. कुणाल केरकर यांचं देखील हार्दिक स्वागत. दरम्यान स्कोर झालेला आहे 36 धावा. पुढचा बॉल कौस्तुभचा श्रेयससाठी. श्रेयस जो हार नाही म्हणणार, जोपर्यंत सामना जिंकणार नाही, मैदान नाही सोडणार. मिड विकेट क्लिअर करतोय. पुल पॉवरफुल षटकार. जबरदस्त फलंदाजी यावेळी श्रेयस कदमची. काय चेंडूला ओळखतोय. चेंडू लिफ्टर आहे, थोडासा उंच आहे. त्या उंच चेंडूला उंच 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 माझा झोका ग, 6 धावांचा खोका ग. सिक्सर श्रेयस कदम. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 42. हळूहळू का होईना मात्र श्रेयस कदम विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. नो प्रोग्रेस नक्कीच नाही आहे तिकडे, स्लो प्रोग्रेस आहे. आणि म्हटलं जातं स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. 10 चेंडू 54 धावांची गरज. घेऊ नका माझ्या कामगिरीवर शंका. या सप्ताह क्रीडांगणात वाजेल माझ्या नावाचा डंका. बांद्राचा हेलिकॉप्टर बॉय खेचतोय षटकार. जबरदस्त फलंदाजी. काय टायमिंग आहे. बॅकफुटवर जातोय, बॉटम हँडचा वापर करतोय, हेलिकॉप्टर पंच करतोय. चेंडू आकाशात विहार करतोय. चेंडूचा समाचार घेतला जात आहे, चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. श्रेयस कदमची बॅट बहरते. श्रेयस कदमच्या बॅट मधून धावा बरसतायत. एक वर्षाव, एक सुनामी, एक बरसात आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराने श्रेयस कदमने दाखवून दिलंय सामन्यात आम्ही जिवंत आहोत. धावसंख्या धावफलकावर 48. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 48 ची. 48 झालेल्या आहेत. 48 ची आवश्यकता आहे. षटकारांचं गणित सोडवलं जाते. आता बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 48 ची. प्रत्येक बॉलवर आपला रबर स्टॅम्प लावायचा आहे 6 धावांचा, जो लावतोय मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम. पुढचा बॉल कौस्तुभचा. 2 चेंडूंवर षटकार. आणि आता यावेळी जबरदस्त आकाशात असलेले चंद्र सूर्य तारे सुद्धा यावेळी मोठी दुर्बीण बनवीत आहेत आणि श्रेयस कदमची बैटिंग बगत है. सब कुछ दाव पर लगा है. हम रुक नहीं सकते, हम टूट सकते हैं मनीष, लेकिन हम झुक नहीं सकते. श्रेयस कदम जबरदस्त, अफलातून, अद्वितीय आणि अनुपम बॅटिंग करताना. आता श्रेयस सांगतोय का हलक्यात घेतलंय का मला. हलक्यात घेऊन नाही चालणार. सामना मी नाही सोडणार. मैदानात आहे
मैदान गाजवून राहणार. 6 धावांची नोंद स्कोर कार्ड होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 चेंडू. 42 धावांची. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत एकटा घेतोय, एकटा लढतोय, वाघासारखा झुंज देतोय. आपल्या संघाचा विजयरथ पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय श्रेयस कदम. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली ना मनीष, किंवा मूर्ती सारखं सुंदर आकार तुमच्या जीवनाला येऊनच जातं. यावेळी श्रेयस कदम जबरदस्त अफलातून फलंदाजी करीत आहेत. 8 चेंडू मध्ये पाहिजे आहेत 42. जीत का फैसला हुआ नहीं, मैं भला क्यों हार मान लूं, जग मुझसे जीता नहीं, मैं भला क्यों हार मान लूं. कौस्तुभ मात्रे मागच्या षटकात इकॉनॉमिकल राहिला होता, पण आता श्रेयस कदमचा दम पाहायला मिळतोय. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे आणि डेफिनेटली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय श्रेयस. कारण जोपर्यंत मॉन्टी सर तुम्हाला 6चा पाडा येतोय तोपर्यंत हा सामना रियाज स्पोर्ट जिंकू शकते. कारण धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 56, जिंकण्यासाठी 40, बॉल शिल्लक 7. जमिनीवर असलो तरी माउंट एव्हरेस्टवर बसून हा सामना बघावासा वाटतोय. या ठिकाणी मनीष जबरदस्त ताई पॅकर प्रभादेवी पालघर विरुद्ध रियाज स्पोर्ट्स मीरा रोड. 2 संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यात द्वंद्व अजून सुरू आहे. शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकलेलो नाही. षटकार. ऍज आय सेड अर्लियर, प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे, प्रेक्षकांनी बिलकुल जागा सोडली नाही. हा सामना शेवटच्या षटकामध्ये प्रेक्षकांना तो मनमुराद आनंद देणार आहे. सामना शेवटच्या 6 बॉल्सवर, 6 बॉल 34 धावांची गरज. काय खेळ चाललाय. या अगोदर पहिल्या 3 षटकांवर ताई पॅकरचं वर्चस्व होतं, पण आता वर्चस्वामध्ये आता जिगरबाज खेळ श्रेयस कदमचा कमबॅक होतोय, तो म्हणजेच रियाज स्पोर्ट्स. 6 चेंडू 34. जबरदस्त मोठा कमबॅक यावेळी आपल्याला पाहायला मिळालं. नेहमीच म्हटलं जातं कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक. धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे 62, 62. चला, ज्या प्रेक्षकांनी एका आता झेल टिपलेला आहे त्यांनी यायचंय आणि रियाज स्पोर्ट्सच्या वतीने ती बॅट. आणि आता रियाज आनंदी असतील कारण त्या षटकाराला ते बॅट डिस्ट्रीब्यूट करताय, पण तो आनंद सामना जिंकूनच त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल. कारण जिंकण्यासाठी आहे 6 चेंडू 34. एका बाजूला ताई पॅकरचे ओनर अमरदादा परोळेकर हे सुद्धा चांगल्या खेळासाठी आपल्या खेळाडूंना समर्थन देत आहे. तर संघमालकाचं देखील खूप महत्व या क्रिकेटला वाढवण्यासाठी आहे. मनीष, आपण नाझरेतवर कॉमेंट्री करत होतो. रियाज भाईचा कॅच घेण्यात आला आणि तो अफलातून कॅच घेतला होता मॅकमिलनने, नाहीतर रियाज भाईने तिथे मॅच संपवली असती. अजूनही रियाजला मैदानात जावं लागत नाहीये, कारण की मैदानात अजून शहेनशाह आहे आणि तो म्हणजे आहे श्रेयस कदम. त्याच्या बरोबर आहे आकाश चिंदारिया. एकूण 6 चेंडूंमध्ये 34 धावा हव्यात. एक द्वंद्व, एक युद्ध, एक समर, एक मोठी लढाई, एक रणसंग्राम, एक महासंग्राम, एक क्रिकेटचा उत्सव महोत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धा आपण पाहत आहोत नॉर्थ स्टार चषक 2026, 5वं वर्ष, भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2026. चला, नाव कळवा. रियाज स्पोर्ट्सच्या वतीने ज्याला बॅट मिळते त्या प्रेक्षकाचं नाव आहे रोहन इप्रे. यांना ती बॅट मिळते. बघा, सगळ्या प्रेक्षकांना संधी आहे. रियाज स्पोर्ट्स यांच्या वतीनं ती बॅट मिळते. रियाजच्या वतीनं हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. प्रत्येक प्रेक्षकाला आनंद देण्याचं काम करतायत मिस्टर रियाज स्पोर्ट्सच्या वतीने. चला, शेवटच्या 6 बॉल्सवर आपण येतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर आहेत बॉलर विरेन न्यायनीत, म्हणजेच विरेन प्रदीप न्यायनीत. शेवटच्या षटकाची जबाबदारी घेतात. 6 चेंडू 34 ची गरज. 6 चेंडूंमध्ये 34 धावा. याच वेळी आपण पाहतोय अगदी समालोचन कक्षाच्या उजवीकडे अमोल म्हात्रे, दी ग्रेट अमोल म्हात्रे. वेलकम अमोल. ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आमचे प्रेसिडेंट, आदरणीय प्रेसिडेंट अमोल म्हात्रे, स्वागत आहे. खरं तर अमोलला आज टुर्नामेंट खेळायची आहे, म्हणूनच काल राहुल 11च्या पार्टीमध्ये नव्हता अमोल. स्वागत आहे, वेलकम. 6 चेंडू 34. चला, मॅच ऑन ठेवा. काय चांगला मोमेंटम तुम्ही प्रेक्षकांना दिलेला आहे. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर आणि रियाज स्पोर्ट्स मुंबई या 2 संघांदरम्यान ही संघर्षाची कडवी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. मैत्री मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये आपण आहोत एकमेकांचे प्रतिद्वंद्वी आणि तोच खेळ प्रतिद्वंद्वीचा पाहायला मिळतो. 6 चेंडू 34. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षण चुकलं. मी आहे माझ्या भूमिकेवर ठाम म्हणून प्रतिस्पर्धी संघाला फुटलाय घाम. येते चौकार. सामना शेवटच्या 5 बॉलवर, 5 चेंडू 5 षटकार.
जबरदस्त दामकरी काम, चेंडू जातोय लांब लांब लांब, चौकार. या चौकाराने सामन्यामध्ये आपल्या संघाला अजूनही जिवंत ठेवलेला आहे. श्रेयस कदम आणि आकाश चिंदरियाने. रियाज स्पोर्ट्स मीरा रोड यावेळी जबरदस्त कडवी झुंज देत आहे, निकराची झुंज देत आहे. निर्धार आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही अजूनही सामना सोडलेला नाहीये. जबरदस्त. माना के अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. काय जबरदस्त आकाश चिंदारियाकडून चौकार आलेला आहे. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळत आहे ती म्हणजे एकूण 66. आणि आता किती पाहिजेत? 5 चेंडूंमध्ये 30 धावा. मनीष, 5 चेंडूंमध्ये 30 धावा. वीरेन यांनीचं स्वागत चौकाराने केले. पुढचा बॉल आकाश. फुल टॉस मिस केलाय, पण पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय काय येतोय. आणि वाईड बॉलच्या 2 धावा. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकर साईडला श्रेयस कदम. 5 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. सामन्यामध्ये रंग भरले जात आहेत. सामन्यामध्ये रंग भरले जात आहेत. मी नेहमीच म्हणत असतो की क्रिकेट में रंग है, क्रिकेट में नशा है, क्रिकेट में जादू है, क्रिकेट में खुमार है. या ठिकाणी एक अनोखा रंग आपल्याला पाहायला मिळत आहे. एक वाईड आणि त्यानंतर 1 धाव. त्यामुळे मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन आपल्याला पाहायला मिळाला. धाव 2 मिळाल्या. धाव संख्या धाव फलकावर झालेली आहे 68. आणि आता हवेत 28. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. आकाशाला आपल्या कवेत घेऊ शकतो तो फलंदाज श्रेयस कदम. ज्याच्या फलंदाजीमध्ये दम आहे तो श्रेयस कदम. ओठोन केलंय वीरेन न्यायनी. याने कमी वयामध्ये आपली जागा व्यावसायिक संघामध्ये निश्चित का केली त्याचं प्रमाण त्यांनी दिलं. समोरचा फलंदाज थांबण्याचं नाव घेत नव्हता, पण त्याला थांबवलंय वीरेन न्यायनीतने. खूप छान गोलंदाजी करतोय न्यायनीत. किती सुंदर पद्धतीने चेंडू सोडतोय. पहिला चेंडू अनिकेत सानप नंतर आपल्याला हा दुसरा गोलंदाज पाहायला मिळाला. अनिकेत सानप स्वतः म्हणतो की आज फिरकी गोलंदाजांची जी मांदी आळी आहे ती कुठे संपलेली आहे. मात्र नाही, वीरेन न्यायनीत दाखवून देतो आहे की त्याच्याकडे सुद्धा अनिकेत सानप सारखा क्लास आहे. काय छान पद्धतीने चेंडूला रोल करतोय, स्पिन करतोय, खोलून ठेवलाय त्याने फलंदाजाला. हेच तर खरं समर है, हीच तर खरी लढाई आहे जी आपल्याला पाहायला मिळत आहे या 2 टीम्स मध्ये. यावेळचा चेंडू खूप उंच आयफेल टॉवरवर 6 धावांच्या शॉवरवर. या षटकाराने धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती एकूण 75. जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजून संपला नाही, पण 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. पण खरंच कौतुक करायला वर या स्पोर्ट्सचं. या भव्य धावसंख्येचा पाठलाग करताना सुद्धा काय दम श्रेयस आणि चिंदारिया यांचा. पाहिला मी बॅकफुटला गेलंय, पूल केलंय, बॉलला गुल केलंय. आता मात्र पुन्हा एकदा धडकी भरते क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये. बॉल कौकोन सीमारेषा पार. षटकार. या ठिकाणी आता औपचारिकता राहिलेली आहे असंही म्हणावं लागेल. न्यायनीतने जर चेंडू अगदी व्यवस्थित केला, नो बॉल केला नाही, वाईड केला नाही, तर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करू शकतो तो संघ ताई पॅकर प्रभादेवी पालघर. रियाज स्पोर्ट्स मीरा रोड या संघाने सुद्धा आपली ताकद दाखवून दिलेली आहे. फरदीन काजी 11 धावांवर बाद झाल्यानंतर संपूर्ण श्रेयस कदमने मैदान गाजवलेलं आहे. ओ मनीष, आपण म्हणत होतो यावेळी चेंडू वाईड आलाय. येणार अजून खूप काही घडणार. सामना अजून नाही संपलाय. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच एकंदरीत एका चेंडूत 14 धावेची गरज आहे. 1 चेंडू 14 धावा. पाहूया तो मॅजिकल फिनिश कशा पद्धतीने होतोय. आणखीन एक वाईड. मी म्हणालो होतो क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला पाहायलाच मिळतील. या 2 धावांच्या बोनसने स्कोर झालेला आहे 84. जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये आणखीन एक धाव मिळेल का? आणखीन एक धाव मिळेल का? एका चेंडूत 12ची गरज. 1 बॉल 12. काय सामना परततोय. 1 चेंडूंमध्ये 12 धावा, एका चेंडूमध्ये 12 धावा. त्या ठिकाणी आता पहिल्यांदा न्यायनीतकडे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक गेला आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की तुला चेंडू फक्त यष्टींवर टाकायचा आहे. 1 चेंडू 12. हा चेंडू जर वाईड नाही आला, नो बॉल नाही आला, तरच मी म्हणेन की सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करणार तो ताई पॅकर्स. हे काय चाललेलं आहे. नॉर्थ स्टार चषक. काय घटना घडत आहेत. काय सांगशील मनीष? आदवडे सर, नॉर्थ स्टार चषक जिकडे क्रिकेट असतं आकर्षक. एका चेंडूचा खेळ, पण दोन्ही सामना संपत नाही. आमचे स्कोरर आशिष सांगताय स्कोर झालेला आहे
तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचतोय. पाहूया तो फलंदाज सेफ आहे की नाही. मग त्यानंतर आपण ते अपडेटेड अनालिसिस आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. पण जर दुसऱ्या षटकात मॉन्टीसर धावा आल्या असत्या, बॅटरी सेफ, एका चेंडू 10 धावेची गरज. 1 बॉल 10. मॅच इज स्टील ऑन, आय मस्ट से. वीरेन न्यायनीत मोठा अनुभव त्याला मिळत आहे या नॉर्थ स्टार चषक 2026 नॉट आउट 5वं वर्ष. भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026. गणेश बारे साहेब, महेंद्र पाटणेकर साहेब, महेंद्र गुरव साहेब, राम सावंत साहेब खुश. चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या 6 धावांनी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. किती धावसंख्या झाली? 92. आणि